नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कालपासून बऱ्याच साऱ्या शिक्षकांनी यावर आधी सेशन्स घेतले आहेत. याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे की काय झालाय मुद्दा. फक्त मी त्याला तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजून सांगतोय. बघा, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक तर PSI व्हायचं असतं. ठीक आहे, म्हणजे बहुतांश, प्रत्येक नाही. नाहीतर मग त्याला जायचं असतं ITS मध्ये. ITS म्हणजे इंडियन तलाठी सर्व्हिसेस. आता याला इंडियन तलाठी सर्व्हिसेस म्हणण्याच्या मागचं रिझन हे आहे की जसा एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो तसाच गावात तलाठ्याला मान असतो आणि तुम्ही सर्वात जवळून बघितलेलं पद असतं ते. त्यामुळे त्याच्याबद्दल अनेक पोरांना फॅसिनेशन असतं. सरळ सेवेवाली जनता तर त्याला ब्लाइंडली फॉलो करते की यस, मला व्हायचं तर तलाठी व्हायचं. ठीक आहे. आणि आता जी जास्त पगाराची, कमी कामाची, फील्ड वर्क आणि अभ्यासाला वेळ देऊ शकेल अशा प्रकारची जी पोस्ट आहे तलाठी, ही तुमच्या मध्ये ऍड झालेली आहे. सो त्याच्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मी तुम्हाला समजून सांगतोय सर्वता. तर लक्षात घ्या, काय होतंय, आयोगाने काय केलं, काही संवर्ग ऍड केले. आता संवर्ग या शब्दाची व्याख्या मी तुम्हाला समजू सांगतो. संवर्ग म्हणजे केडर. केडर म्हणजे एक पद एक संवर्ग असतं. जसं बघा, तहसीलदार एक केडर आहे, उपजिल्हाधिकारी एक संवर्ग आहे म्हणजे केडर आहे, BDO एक केडर आहे, कॅफो एक केडर आहे, प्रकल्प अधिकारी एक केडर आहे, नायब तहसीलदार एक केडर आहे, कनिष्ठ लिपिक केडर आहे, वरिष्ठ लिपिक केडर आहे, ग्रामसेवक केडर आहे. ठीक आहे, प्रत्येक पद म्हणजे केडर असतं. आणि त्याचे मध्ये गट अ मधील पद, गट ब मधील पद, गट ड आणि गट क आणि गट ड अशा प्रकारे असतं. म्हणजे प्रत्येक पदाला एक एक केडर असं म्हटलं जातंय. तर आता एक लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्हाला माहित होतं एक्साईज SI हे भरल्या जात होतं. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट होता, उद्योग निरीक्षक होता, त्यानंतर वरिष्ठ लिपिक होता, PSTA होतं. ठीक आहे, बिलीफ जे आता वेगळं झालंय. सो अशी काही पद होती. सो मोजकी पद आणि AMVI असे जवळपास 8 ते 9 संवर्ग ऍड होते ग्रुप सी मध्ये. मात्र आता अधिक ऍड व्हायला सुरुवात झाली आहे. तर बघा, सुरुवातीला काय झालं होतं, गट क ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ठीक आहे, 25 जूनला. आणि ज्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही 2619 पदासाठी पदभरती करत आहोत. ठीक आहे, ज्यामध्ये AMVI यावर्षी नव्याने ऍड झालंय. सो अशा प्रकारे. आणि मग निर्णय घेतला होता की आम्ही ऑनलाईन घेऊ. आणि मग त्याच्यामध्ये आणखी त्यांनी सांगितले की नाही, आता आम्ही ऑफलाईन घेणार आहोत. सो ऑफलाईन सांगितलंय, यावर्षी ऑफलाईन, पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन. आणि फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. आणि मागच्या वर्षीच्या निर्णयानुसार काही जास्तीचे पद ऍड होणार होती. सो ती आता ऍड झाली. जसं बघा, ग्राम महसूल अधिकारी, ठीक आहे, तलाठ्याची पद 1539 ऍड झाली. आणि संविधिक पदाची म्हणजे एक कोणतेही ग्रॅज्युएट, आणि ग्रॅज्युएट तुम्हाला चालेल, फक्त मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून. ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय म्हणतंय की वरिष्ठ अभिलेखापाल. ठीक आहे, म्हणजे वरिष्ठ लिपिक असतं, वरिष्ठ अभिलेखापाल किंवा त्याला अभिलेखापाल असं म्हणतात. डेप्युटी अकाउंटंट ग्रुप सी ची पोस्ट आहे. आणि ग्रॅज्युएट लागतंय 11. सहाय्यक अधीक्षक, ठीक आहे, हे एक पद आहे जे राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये आहे, 11 पद. त्यानंतर हे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहे, पण हे तेच लोक देऊ शकतील ज्यांना काय झालं आहे, BFSC झालेलं आहे, फिशरी सायन्स मध्ये झालेलं आहे. आणि हे क्लर्कच आहेत तुमचे. नियंत्रक शिधा वाटप कार्यालयाचे, अन्न नागरी पुरवठ्याचे, आदिवासी विकास विभाग ज्या विभागात मी होतो, त्यानंतर महसूल व वन विभाग आणि महसूल वन विभाग, हे सगळे क्लर्क आहेत. हे क्लर्क ऍड झाले, पण हे नवीन 4 संवर्ग ऍड झालेले तुम्हाला दिसतात. आतापर्यंत काय व्हायचं, जेव्हा तलाठी भरती व्हायची तेव्हा तलाठी भरतीमध्ये आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या वेगळ्या जागा निघायच्या. रत्नागिरी वेगळ्या, रायगड वेगळ्या, अमरावती वेगळ्या, यवतमाळ वेगळ्या, आणि एक एक दोन दोन जागा असायच्या. पण आता तसं नाही. आता ही सेंट्रलाइज भरती होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सर्व जिल्ह्यांची भरती ही एकत्रितरित्या होईल. आणि मग तुम्हाला तुमचा जिल्हा डिस्ट्रीब्यूट केला जाईल तुमच्या प्रेफरन्सनुसार. सो अशा प्रकारे याचा हा एक फायदा असतो. ठीक आहे. आणि म्हणजेच आता एकूण जे पद आहेत, हे आता डेट पण वाढवली आहे, 5 ऑगस्ट करण्यात आली आहे. ज्यांनी अकाउंट क्रिएट केले नसतील त्यांनी करून घ्या. आणि आता एकूण पदांची संख्या ही 5707 झाली आहे. लक्षात ठेवायचं, 5707 पदांची भरती होते आहे. म्हणजेच इथे तुम्हाला असं दिसतंय की, ठीक आहे, की एक लक्षात घ्यायचं, अशा परीक्षांमध्ये 5707, अशा परीक्षांमध्ये एकाच 15 बोलावल्या जात असतं. रेशो म्हणजे एका जागेसाठी 15 लोक मेन्सला बोलावले जातात. सो अशा प्रकारे 85,500 प्लस विद्यार्थी मेन्स देणार आहेत. मग ऑब्विस आहे, इतके विद्यार्थी जर मेन्स देणार असतील तर कट ऑफ कमी येतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की वन एक्झाम वन कट ऑफ आहे, प्रत्येक पदाला वेगळा कट ऑफ नाही.
सो याचे फायदे असे आहे, एक पहिला फायदा, वन एक्झाम वन कट ऑफ. ठीक आहे. दुसरं आहे की 85,500 प्लस पोरं हे होणार आहे. सो त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कमी येईल. ठीक आहे. आणि तिसरं महत्वाचं आहे की ही शेवटची ऑफलाईन परीक्षा आहे, म्हणजे ऑफलाईन प्रिलिम्स. हा, मेन्स तर ऑफलाईनच होणार आहेत याच्या पुढेही, पण ऑफलाईन होणारी ही शेवटची प्रिलिम्स आहे. सो ही संधी आहे. आणि तलाठीच्या जागा दरवर्षी निघतातच असं नाही, यावर्षी मागणी पत्र गेलंय म्हणून यावर्षी आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसत आहे. मग सर आता आम्हाला सांगा, आम्ही सरळ सेवेवाले विद्यार्थी, आम्हाला याच्या पूर्वीचं काहीच माहित नाही, मग अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे? तर बघा, मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतोय. एक, ही परीक्षा कशी होते? प्री नावाची परीक्षा होते. ठीक आहे, जी फक्त क्वालिफाईंग राहते. क्वालिफाईंग राहते म्हणजे काय? इथं तुम्हाला फक्त कट ऑफ क्लिअर करावा लागतो. कट ऑफ क्लिअर करावा लागतो. आणि याचे रिझल्ट साठी मार्क्स कन्सिडर होत नाहीत. आणि हा टप्पा तुम्ही पास केला की मग तुमची होते मेन्स नावाची परीक्षा. ठीक आहे. आणि मेन्स परीक्षे ही असते तुमचा मेरिट ठरवणारी. इथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन मेरिट मध्ये यायचं असतं. ठीक आहे. सर मग ह्या परीक्षा आहेत किती मार्कची? तर लक्षात ठेवायचा, याचा एकच पेपर असतो, त्याला म्हणतात जीएस पेपर. ठीक आहे. आणि ह्या जीएस पेपर यामध्ये 100 क्वेश्चन असतात. ठीक आहे, 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स असतात. आणि 60 मिनिटांचा पेपर असतो. अशा प्रकारे. क्लिअर? आणि हे जे असतं मेन्स, यामध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 जो भाषेचा असतो, ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असं असतं. आणि पेपर 2 जो असतो हा असतो जीएसचा, ज्याला सामान्य अध्ययन म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये ऑल जीएस असतात. सो हा 200 गुण असतात आणि इथं 200 गुण असतात. सो अशा प्रकारे तुम्हाला 400 गुणांची परीक्षा दिसते. ठीक आहे, 400 गुण. आणि 400 पैकी मग मेरिट लागतो तुमचा. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात घ्या की इथे फक्त क्वालिफाय करायचं आहे, तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. इथे इंग्लिश, मराठी आणि काही महत्वाचे विषय ऍड होतात. पण सध्या महत्वाचा मुद्दा आहे प्री. आणि एक लक्षात ठेवायचं, प्री जी आहे ही प्री होणार आहे तुमची 25 ऑक्टोबर 2025 ला, 26 ला सॉरी. ठीक आहे, म्हणजे अजून तुमच्याकडे जवळपास समजून घ्या की 90 दिवसाचे जवळपास टाइम आहे. सो 90 दिवस हा तुमच्यासाठी इनफ आहे. ठीक आहे, इनफ टाइम आहे. मग सर सब्जेक्ट कोणते असतात? तर लक्षात ठेवायचं, मी परत एकदा सांगतोय, प्रिलिम्स जी आहे इथं 100 गुणांची आहे. ठीक आहे, 100 प्रश्न आहेत, म्हणजे एका गुणाचा एक प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे 60 हे असतात, मिनिट असतात. 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो. ठीक आहे. आणि फक्त क्वालिफाईंग आहे फक्त. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग असतं, एकास 4. ठीक आहे, हे आहे निगेटिव्ह. म्हणजे काय होतं, 4 प्रश्न जर चुकवले तर एकाच बरोबरच्या प्रश्नाचे मार्क्स जातात. सो अशा प्रकारे. आणि मग यामध्ये, ठीक आहे, यामध्ये विषय कोणते असतात? तर लक्षात ठेवायचं, यामध्ये राहतं रिझनिंग मॅथ. ठीक आहे. दुसरं राहतं हिस्ट्री. तिसरं राहतं जिओग्राफी. चौथं राहतं पॉलिटी. त्यानंतर राहतं इकॉनॉमी. त्यानंतर राहतं सायन्स. ठीक आहे. आणि एक राहतं करंट अफेअर. सो अशा प्रकारे हे 7 विषय राहतात. रिझनिंग मॅथ वेगवेगळे जर केलं तर 8 विषय असतात, पण आपण त्याला एकच कन्सिडर करतो. सो लक्षात ठेवायचं, हे 15 मार्क्स साठी असतं, हिस्ट्री 10 मार्क्स साठी असतं, जिओग्राफी 10 मार्क्स साठी असतं, पॉलिटी जे आहे हे 15 मार्क्स साठी असतं, इकॉनॉमिक्स 15 मार्क्स साठी असतं, सायन्स 15 मार्क्स साठी असतं आणि करंट अफेअर 15 मार्क्स साठी असतो. हा असतो पॅटर्न. ठीक आहे. आणि यासाठी जर तुम्हाला बुक लिस्ट वापरायची असेल तर एकदम साधी सोपी बुक लिस्ट आहे, मी तुम्हाला सांगतोय बघा. रिझनिंग बुक मॅथ साठी मी तुम्हाला सांगेल, ढवळे सरांची पुस्तक वाचा, बेस्ट आहे. हिस्ट्रीसाठी कोणतंही एक पुस्तक वापरा, समाधान महाजन वापरलं तरी चालतंय. ठीक आहे, समाधान महाजन बेस्ट आहे. जिओग्राफीसाठी फक्त माझ्या नोट्स वापरा. ठीक आहे, पवन सरांच्या नोट्स आहेत ते वापरा. ते नसाल वापरत तर दीपस्तंभ वापरा. दीपस्तंभ नसाल वापरत तर सौदी सरांचं वापरा. आणि सौदी सरांचं नसाल वापरत तर भगीरथ IAS चं येतं, ते कपिल पवार सरांचं, ते वापरा. क्वालिटीसाठी एक तर लक्ष्मीकांत वापरा, पण मी सांगेल कंबाईनवाल्या पोरांनी लक्ष्मीकांतच्या नादात लागायचं नाही. कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. इकॉनॉमिक्स साठी
कोळंबे सरांचा वापरा किंवा देसले सरांचा. सायन्ससाठी कोणतंही एक बुक वापरा, कोणतंही एक. ठीक आहे, स्टेट बोर्ड वापरा किंवा एनी बुक, तुम्हाला जे मार्केट मिळेल ते. आणि करंटसाठी मी सांगेल की पृथ्वी परिक्रमापेक्षा सिम्प्लिफाईड वापरा. पृथ्वी परिक्रमा काही चुकीचं नाही, पण सिम्प्लिफाईड वापरा. आणि याच्यासोबत कंपल्सरी काय आहे, 21,000 प्रश्नसंच. 21,000चा जो प्रश्नसंच आहे हा कंपल्सरी तुम्ही वापरायचा आहे, म्हणजे आहे, कारण की PYQ तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागतील. सो PYQ सॉल्व्हिंग साठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, तर मी नेहमी एकच मुद्दा सांगत असतो की परीक्षा जर खूप जवळ आली तर अभ्यासाचा वेळ वाढवावा लागतो. मग असं समजूया की आता आपल्याकडे 90 दिवस आहेत. ठीक आहे, आणि 90 दिवस अभ्यास करायचा आहे. तर मी काय करेन, मी असं करेन, काही विषय आहेत हे संपूर्ण 90 दिवस घेणार आहे. ठीक आहे, काही विषय असे आहेत की जे मी फर्स्ट 45 दिवसात घेईल. ठीक आहे, आणि काही विषय आहेत हे सेकंड 45 दिवसात घेईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? याचा अर्थ असा होतोय, काही विषय मी शेवटपर्यंत करणार आहे, काही 45 दिवस घेईल, स्टॉप करेल, 45 दुसरे घेईल. ठीक आहे, अशा प्रकारे बघा. याच्यामध्ये हाय वेटेज जे सब्जेक्ट आहेत हे डेली घ्यायचे आहेत, 90 दिवस डेली. आणि डेली लक्षात ठेवायचं, इथं करंट अफेअर डेली घ्यायचं, करंट अफेअर, आणि 1 तास कंपल्सरी, 1 तास. त्यानंतर रिझनिंग मॅथ आहे हे कंपल्सरी 2 तास. ठीक आहे, आणि सायन्स आहे, सायन्स हे सायन्स कंपल्सरी 2 तास. सो अशा प्रकारे तुम्हाला डेली 5 तास हे विषय करायचे आहेत. किती गुणांचे आहेत माहिती आहे का? 50 गुण आहे त्याला. कसे 50 गुण माहिती आहे ना? ठीक आहे, 20 15 15, ठीक आहे, 15 आणि 15 30 आणि 20 50. सो असे 50 मार्कचे आहेत. मग पहिल्या 45 दिवसात मी इकॉनॉमी घेईल आणि इकॉनॉमी सोबत जिओग्राफी घेईल, म्हणजे एक कठीण एक सोपा असा होईल. ठीक आहे, तुम्हाला वाटते तसं कॉम्बिनेशन घ्या. आणि दुसऱ्या 45 दिवसात मी पॉलिटी घेईल. ठीक आहे, पॉलिटी आणि त्याच्यासोबत हिस्ट्री घेईल. असं जर केलं तर माझा सिलेबस कम्प्लीट होतो. आणि लक्षात ठेवायचं, मी दररोज वाचनानंतर PYQ सॉल्व्हिंग करेन, कारण की याशिवाय तर जमणारच नाही. PYQ सॉल्व्हिंग. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असले तर हा माझा नंबर घ्या, 7028 133 732. इथं इथं मला कॉल करा, मेसेज करा, हे आहेच. ठीक आहे, कळालं का? येते लक्षात? सो अशा पद्धतीने करा. आणि सर्वात महत्वाचं, एव्हरी संडे, एव्हरी संडे काय करायचं, जे आठवडाभराची जी आहे ही वीकली, ठीक आहे, वीकली रिव्हिजन करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की एक पेपर सॉल्व्ह करा, 2018 ते 2025 यामधले पेपर सॉल्व्हिंग करायचे आहे. असं जर केलं तर काहीच कठीण जाणार नाही, फक्त प्रॉपर अभ्यास करा. आणि हो सर, याला किती द्यायचं, याला 2-2 तास द्यायचे, 2 तास इच सब्जेक्ट. ठीक आहे, इथं पण 2 तास इच सब्जेक्ट. असं जर प्रॉपर केलं ना तर काहीही कठीण जात नाही. नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका, हायलाइट करा, त्याला रिव्हिजन करा चांगल्या पद्धतीनं. आणि असं जर केलं तर तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही. पण मी तुम्हाला एकच सांगेन की अशी संधी जी आली ही संधी परत येणार नाही, या संधीला सोडू नका. चांगल्या पद्धतीत अभ्यास करा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर 7028 133 732 हा नंबर आहे, इथं तुम्ही मला कॉल मेसेज करा. ठीक आहे, चला इथंच थांबतोय. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.